हॅलो गाईज, पुन्हा एकदा चिऊ पाऊ ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। साई दर्शनचा दुसरा ब्लॉग पार्ट आहे। आपण पहिला ब्लॉग पार्ट अगोदर पाहिलेलाच असेल, तर आता हा दुसरा ब्लॉग पार्ट ही पाहूया। हे सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे। खूप उंचावरती आहे हे मंदिर। मंदिराकडे जाताना काही स्टॉल लागलेले आहेत। तिथे प्रसाद, हळदी कुंकू, देवीला वाहण्यासाठी ओटी, नारळ हे सर्व मिळते। मेन गेटवरती 10 वर्षाच्या आतील मुलांना वरती जाऊ देत नव्हते आणि 60 वर्षापुढील वृद्धांनाही तिथे एंट्री नव्हती। आमच्याकडे लहान 2 मुले असल्यामुळे आम्ही दोघी साईडला उभा होतो आणि बाकी सर्व दर्शनासाठी वरती गेलेले होते। पहिल्यांदा आम्हाला वाटलेले की का आम्हाला ठेवला असेल, परंतु नंतर जेव्हा आम्ही पायऱ्यावर चढून वरती गेलो तेव्हा समजले की असे का केले त्यांनी। तेवढ्या वेळेमध्ये आम्ही इकडे शॉपिंग करत होतो। काऊची शॉपिंग चाललेली होती। ते सर्व आल्यानंतर आम्ही नंतर वरती गेलो। वरून पहा किती छान नजारा दिसत आहे। खूप उंचावरती आहे हे मंदिर। वरती जाण्यासाठी 2 ऑप्शन आहेत। रोपवे पण आहे। ज्यांना पायऱ्या चढून जाणे शक्य होत नाही ते लोक रोपवेने सुद्धा जाऊ शकतात आणि पायऱ्या चढूनही जाऊ शकतात। सप्तशृंगी देवी आहे। आतून मंदिरही खूप छान आहे। आता आम्ही आमचे दर्शन करून झालेले होते। आम्ही आता पायऱ्या उतरून खाली निघालेलो आहोत। खाली उतरताना सुद्धा वरून खाली पाहण्यासाठी खूप छान नजारा दिसत होता। आजूबाजूला हिरवीगार झाडी आहे आणि डोंगर आहेत सगळे। उतरताना खूप छान नजारा दिसत होता। मंदिरावरती जाण्यासाठी वेगळ्या पायऱ्या आहेत आणि उतरण्यासाठी वेगळ्या पायऱ्या आहेत। चढताना खूप त्रास होतो, परंतु उतरताना इतका तेवढासा त्रास होत नाही। उतरताना पटकन उतरता येईल।
मंदिराच्या समोर आम्ही निघालेलो आहोत. आता जाताना आम्ही गेटमधून आतमध्ये इथून समोरून गेलो होतो, येताना साईडून आलेलो आहोत. हे बघा, पुन्हा तिथेच आम्ही आलेलो आहोत आता. सर्वजण खरेदी करत होते. मग देवी सप्तशृंगीचे दर्शन करून झाल्यानंतर सर्वांनी चहा नाश्ता केला. त्यानंतर रात्रीचे जेवण आम्ही शिर्डीमध्ये केले. शिर्डीमध्ये आम्ही पोहोचलो आणि तिथे आमचा मुक्काम झाला. त्यानंतर सकाळी संडेला आम्ही लवकरच पहाटे उठलो होतो. सगळ्यांचे आवरून झालेले होते. काही जणांचे आवरून झालेले नव्हते, तोपर्यंत काही जण रस्त्यावरती येऊन टाइमपास करत उभा होते. त्यानंतर सकाळी नाश्ता करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेलो, कारण साई दर्शन करायचे होते. साई दर्शनासाठी खूप वेळ लागतो, 3-4 तास लागतात, म्हणून सर्वांनी अगोदरच नाश्ता केला होता.
sea for a getaway. Car top down and we're driving just to सकाळी सकाळी साईबाबांची पालखी निघालेली आहे. ही पास घेण्याची लाईन लागलेली आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी लाईन लावण्या अगोदर पास घेण्यासाठी लाईन लावावी लागते. तीही खूप मोठी असते. साईबाबांच्या मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाहीत. त्यामुळे मंदिराच्या आतमधील कोणतेही दृश्य कॅमेऱ्यामध्ये घेता येत नाही. डायरेक्ट बाहेर आल्यानंतर मोबाईल आपल्याला मिळतात. मोबाईल तिथे एका लॉकरमध्ये ठेवावे लागतात. आता ही प्रसादाची लाईन लागलेली आहे. साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी खूप वेळ जातो. पहिल्यांदा पास घेण्यासाठी लाईन लावावी लागते, नंतर दर्शन घेण्यासाठी लाईन लावावी लागते, त्यानंतर प्रसाद घेण्यासाठीही लाईन लावावी लागते. खूप वेळ जातो, पण खूप छान वाटते. हा दर्शन घेण्याचा पास आहे. हे प्रदीप भाऊजी दाखवत आहेत. हा पास असेल तरच आतमध्ये सोडले जाते. हा फ्री पास आहे. कोणाला लवकर दर्शन घ्यायचे असेल तर पैसे देऊनही पास दिला जातो. डायरेक्ट एंट्री दिली जाते त्यांना. ज्यांना गरज आहे, गरजळू आहेत, ते लोकच जातात पैसे देऊन. जसे की लहान मुले असतील एखादे तर ते पैसे देऊन जातात. इकडे काऊची खरेदी चालू झालेली आहे. अशा पद्धतीने एकदम छान व्यवस्थितरित्या आमचे साईबाबांचे दर्शन झालेले आहे. आता आम्ही शनी शिंगणापूरमध्ये पोहोचलो. शनिदेवाला वाहण्यासाठी तेल आणि उडीद घेतलेले होते. तेल आणि उडीद हे डायरेक्ट शनिदेवावरती वाहण्याऐवजी इथे काही जाळी ठेवलेली आहे. त्या जाळीमध्ये सर्वजण त्या तेल आणि उडीद ओतत होते. शनिदेव आहे. शनिदेवाचे असे इतर मंदिराप्रमाणे मंदिर नाहीये, असेच ओपन मंदिर आहे शनिदेवाचे. खूप छान आणि खूप प्रसन्न वाटते इथे. इथे विठ्ठल रुक्मिणी साईबाबा यांची छोटी छोटी मंदिरे आहेत. मारुती दर्शन घेऊन झालेले आहेत.
सर्वजण बाय करत आहेत. देवदर्शन झालेले आहे आमचे आता सर्व. आता सर्वजण शनिदेवाचा प्रसाद घेण्यासाठी निघालेले आहेत. इथे नारळाची बर्फी म्हणून प्रसाद म्हणून दिला जातो. एक पॉकेट असते ते 20 रुपयेला असते. चला तर मग बघूयात. सर्वजण प्रसाद खात आहेत. हा शनिदेवचा मंदिराजवळचा आसपासचा परिसर आहे. दर्शन झाल्यानंतर आम्ही आता घरी निघालेलो आहोत. त्या रस्त्यामध्ये आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण करत आहोत. हा आमचा साई दर्शन ट्रिपचा प्रवास होता. खूप छान झाला. खूप एन्जॉय केले सर्वांनी. हॉटेलमध्ये जेवण करून झाल्यानंतर हॉटेलच्या शेजारी छोटेसे गार्डन आहे. तिथे आम्ही झोका खेळलो. अशा रीतीने आमचे देवदर्शन झालेले आहे सर्व. आता आम्ही घरी निघालेलो आहोत. घरी जाताना सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे झालेले आहेत. तर तुम्हा सर्वांना आमचे देवदर्शन ब्लॉग पार्ट 1 पार्ट 2 कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बाय गाईज.